खूप सारे भाऊ म्हणत होते, ताई तुमची स्टोरी काय आहे? तर भागवत महाराज सानप त्यांनी माझ्या स्टोरीवर व्हिडिओ बनवला होता. हा त्यांना खूप प्रतिसाद भेटला आहे. 2 मिलियन 2 लाखावर गेला आहे तो व्हिडिओ. आणि त्यांनी माझी स्टोरी बनवली होती. पण खरंच असं खूप महिलांसोबत असं होतं आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, नंतर तुम्हाला माझी स्टोरी कळेल. आणि खूप लोक मला वाईट पण ठेवतात, सत्य पण. मला एका पुरुषापेक्षा ना एक स्त्री खरंच खूप कणखर वाटते. जेव्हा तिच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर येतात, कठीण प्रसंग येतात ना, तेव्हा ती खचत नाही, तर त्या प्रसंगाशी लढण्याची ताकद निर्माण करते. झालं असं, आज मला एका ताईंनी कॉल केला, त्या शिर्डीच्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं घडलेलं माझ्या पुढे मांडलं आणि त्याच्यातून एक थोडासा व्हिडिओ बनवावा वाटला. खरंच त्या ताईंनी सांगितलं की माझं लग्न झाल्यानंतर मुलंही मोठी होत होती, पण शेवटी नशिबाचा दोष म्हणावं की मिस्टरांनी ड्रिंक करायला चालू केली. इतका प्यायचा तो की काम न करणं, काहीच नाही. घरातल्या अनेक वस्तू विकायला काढल्या. शेवटी शेत विकलं, जागा विकली आणि शेवटी रस्त्यावर आलो आम्ही. आणि आम्हाला घरातून बाहेर काढलं. माझ्या काकेत 2 मुलं आहेत. एक 2.5 वर्षाचा मुलगा होता, एक छोटी मुलगी होती. आणि शेवटी माझ्याकडे पर्याय माऊली, एक तर मरण करायचं, मरायचं, नाहीतर दुसरं म्हणजे कुठंतरी धडपडून यांचं भविष्य घडवायचं. शेवटी त्या ताई शिर्डीला आल्या. शिर्डीला त्या ठिकाणी प्रसादालयामध्ये काम करत त्यांनी स्वतःचं भविष्य घडवत त्या शिर्डीमध्ये 1 गुंठा जागा घेतली, स्वतः घर बांधलं, मुलाचं शिक्षण केलं, मुलीचं शिक्षण केलं. आज मुलगा 11वीत आहे त्यांचा आणि मुलगी 8वीत आहे. यांचं एवढं भविष्य घडवलं. खरंच त्या ताईला माझा सलाम आहे. कारण की एका पुरुषानं सोडल्यानंतर एका स्त्रीला जगणं या कलियुगात सोपं नाही. एवढं करून त्या ताईने एवढं भविष्य तयार केलं. खरंच एका पुरुषापेक्षा एक स्त्री खरंच कणखर असते. रामकृष्ण. ही होती माझी रिअल स्टोरी. रिअल